हे बघा, माझी सर्व लाकडं तोडून ठेवलेली सगळी भिजली. आता मी हे माणसं केलेत आणि काका पण आहेत त्यांच्यासोबत. हे बघा माझे मिस्टर आता आणून ठेवतात आहेत सर्व गोण्या भरून. झाडांची सल्प आहेत. आणखी किती आहेत हो? खूप आहेत अजून. अच्छा, हे जातात त्यांच्याबरोबर, म्हणजे भरून देतात त्यांना, गोणीवरती डोक्यावर देतात. हे बघा भरपूर लाकडं आहेत अजून. मी पण येते हा थोड्या वेळाने. आता मी यांचं जेवण करते, जी माणसं आहेत माझ्याकडे, आणि मग मी पण जाईन मदतीला. पाऊस जरा आता उगवला आहे, म्हणजे नाही पडत आहे, आता जरा थांबला आहे. तर म्हटलं चला जेवण करून घेते, होय की नाही. माझी लाकडं आहेत ना सर्व भिजली मित्रांनो. खूप इथे काढून मी इथे बाजूला लाकडं ठेवलेली, ती सुद्धा सगळी भिजली. बघा पाठीमागे आहेत. आणि वरती पण आमच्या शेतामध्ये आम्ही थोडीशी लाकडं अशी तोडून त्याची सल्प वगैरे निघतात, ते पण आम्ही लोकांनी एका बाजूला असा ढीग घालून ठेवला होता, ते सुद्धा सर्व भिजली हो. या पावसामुळे काहीच करता आलं नाही. आता मी पावसाळ्यात काय चूल पेटू सांगा, खूप मला टेन्शन आलेलं आहे. म्हणूनसाठी मी आता जरा पाऊस जरा थांबला आहे म्हणून मी माणसं बोलवले, दोघीजणी बायका, त्यांना हे लाकडं भरून देतात माझे मिस्टर. गोणी डोक्यावरती उचलायला हवी ना त्यांना, म्हणून हे पण गेले सोबत. आता मी त्यांचं जेवण करते आणि मी पण त्यांच्याबरोबर जाते, थोडं मदत तेवढीच होईल, होय की नाही. हे बघा, हे आता पुन्हा निघाले पाणी प्यायले आणि निघाले पुन्हा. कारण का आपण सोबत असेल ना तर जरा कामगारांना पण काम करायला जरा मजा वाटते, होय की नाही. आता हे निघाले. आता मी सुद्धा घरातलं बघते आणि जाते जरा मदतीला. पाऊस सुरू झाला, सर्व हिरवळ आता दिसायला लागली. ह्या बघा बकऱ्या एकदम माझ्या कट्ट्याच्या खाली आल्यात. सर्व फणसाची चारखंड वगैरे टाकले ते खायासाठी. हे बघा आहे ना, आणि सगळी मातीचा चिखल झालाय. हे बघा, आता ह्या वर नको चढू दे. ए बाबा, आता ह्या वर नको चढू दे फक्त. सांगितले त्यांना मी, बकऱ्या वर नको येऊ दे ना, तर सगळी माझी झाडं वगैरे खाऊन टाकतील, फुल झाडं वगैरे, होय की नाही. हे बघा, आता पाणी पण जरा पर्यामध्ये साचलं आहे, तर इथे खातात वगैरे चारा वगैरे आणि पाणी पण पितात. हे बघा कुठपर्यंत आलेत बघा. ते बघा घेऊन निघाले सर्व बकऱ्या आपल्या. किती छान निसर्ग वाटतंय पावसाचं, पण नुकसान होते त्याचं काय. कोणी लाकडंच भरली नाही, कोणाचं तर सोडा, माझी तर भरलीच नाही. आता कोणी भरलेत की नाही ती माहिती नाही. हे बघा पुन्हा एक खेप घेऊन आलेत आता 4 जण. आता यांना मी सांगते जरा थांबा, चहा पाणी करा आणि नंतरच जावा. आता ठेवा इथे आणि चहा पाणी घ्या. चला या आता चहा पाणी करा. ये ना तू पण चहा घ्यायला ये. चला, जरा जरा गारवाच आहे म्हटल्याच्या नंतर जरा चहा पिऊन गरम व्हा, होय की नाही ग अक्का. चला या, गरम व्हा जरा जरा. चहा पी आणि गरम हो जरा. आता मी देते सगळ्यांना चहा, कोरा चहा आहे आणि त्यांना हवे कचोरी, म्हणून कचोरी देते. हे बघा घे कचोरी घ्या, तुम्हाला कचोरी हवी ना. हे घे घे, तिथे घे, तिला एक दे. आता ही यांच्यासाठी. ही बघा कचोरी कशी आहे ग. छान आहे. अच्छा, मुंबईवरनं आणलेत माझ्या मुलांनी. छान आहे. अक्का तू घे कचोरी. घेतली मी. अच्छा, खाल्ली. संपून टाका ती. ते घे आणखी. पाऊस तर पडतोय पण काय करणार. आता माझ्याकडे माणसं आहेत ना, त्यांचं जेवण माझं करून झालेलं आहे. आता मी पण जाते त्यांच्या मदतीला. 1-2 खेपा काय आणायला मिळतील ते आणते मी. चला.
एक खेप आणली, आणखीन एक दोन घेऊन येते. पावसातनं जेवढा आणायला जमतंय तेवढा आम्ही आणतोय. आता काय करणार, हा पाऊस बघा काय तो मधीच पडायला लागला. अजून माझी खोप बांधायची आहे. आता काहीतरी करून खोप बांधणार आणि जेवढ्या या गोण्या वगैरे आणल्यात तेवढ्या अशाच घुसवणार आतमध्ये. मग काय करणार, होय की नाही.